दैवत श्रीदेव वेताळाला साष्टांग दंडवत. श्रीदेव सातेरी, श्रीदेव महादेव, श्रीदेव ज्या इथे आपण बसलो आहोत ते मंदिर किंवा वराड गावातील जी जी देवस्थान आहेत त्या सर्वांशी मी या ठिकाणी नतमस्तक होतो. दारसागळ, जैन बाबा हा सगळ्यांना चुकून राहिलं असेल तरी सुद्धा त्या देवाला इथं मी नतमस्तक होतो त्याच्याशी आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तुम्हा उपस्थित सगळ्यांना माहित आहे की आजचा हा जो या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे त्याची पार्श्वभूमी मला वाटतं इथे उपस्थित प्रत्येकाला माहिती आहे आणि ती माहिती सर्वांसमोर यावी. खरं काय खोटं काय हे सगळ्यांना समजावं म्हणून आजच्या कार्यक्रमाचं सावर्डवासियांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी सर्वप्रथम सावरवाडकरांना साथ देण्यासाठी सावरवाडकरी इतर गावातना जे सगळे आले आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो की चांगल्या कामाला तुमची जी साथ आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आणि आम्ही कुठलंही चुकीचं काम असेल तर तिथे आम्ही जात तर नाहीत किंवा ढुंकून बघत सुद्धा नाही, पण ज्या ज्या ठिकाणी चांगलं आहे त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष जातो, त्याचा लाभ घेतो, त्याचा फायदा घेतो किंवा तिथे नतमस्तक होतो. ही आमची स्वतःची एक मनोधारणा आहे आणि याच मनोधारणेतना आपण सगळेजण या ठिकाणी आज जमलेले आहेत. गेल्या जवळजवळ 2 महिन्यापासून स्फटिक लिंगाचं ज्यावेळी 16 मार्चला मला वाटतं त्याचं अनावरण झालं आणि व्हिडिओ लाईव्ह आपला जो रील होती ती प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देश किंवा परदेशामध्ये याचं महात्म्य कळलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या आणि त्याच्या माध्यमातून अनेक रील्स झाल्या, काही पत्रकार परिषदा झाल्या, काही मीटिंग झाल्या. हरकत नाही, सगळ्यांना आपल्याला हा अधिकार दिलेला आहे, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, स्वतःची मतं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, विषय बोलण्याचा. पण प्रत्येक गोष्टीची 100% खात्री केल्याशिवाय बोलू नये. मी ज्यांच्याकडे शिकलो त्यांनी माझ्या गुरुनी सांगितलं की खरं आणि खोटं याच्यातलं अंतर फक्त 4 बोटांचं आहे आणि ते म्हणजे डोळे आणि कान. जे कानाने ऐकतो ते 100%च खरं असतं असं नाही, पण जे डोळ्यांनी पाहतो ते 100% खरं असतं. आणि मला वाटतं या बाबतीत आपण हेच केलं पाहिजे. आज आपल्याकडे असं झालंय की मी सांगितलं की माझा इथला जवळचा मित्र म्हणजे छोटू ढोलम आहे. मी एखाद्याला सांगितलं माझ्या मित्राचा छोटूला असं असं सांग, त्या माणसाने काय सांगितलं की जयेंद्र परवाला बदनाम करायचा आहे. छोटूला जाऊन तो तिसरंच काहीतरी सांगतो, छोटू तिसरं ऐकतो आणि चौथ्याला जाऊन दुसरंच काहीतरी सांगतो आणि सगळेजण माझ्यावरती येतात. म्हणजे मी मूळ माणसाला जे काय सांगितलेलं असतं ते त्याने त्याचा काहीतरी विपर्यास केलेला असतो आणि माझ्यावरती कुठेतरी वेगळाच या ठिकाणी बुमरॅंग होतं, असं काहीतरी या ठिकाणी झालं दिसतं. खरं म्हणजे देव हा एकच असतो, त्याची रूपं अनेक असतात आणि आपण सगळ्या ठिकाणी जातो, सगळ्या देवांना नतमस्तक होतो. मी तर वराड गावामध्ये 21 वर्ष राहिलो, त्या वेताळाची, त्या सातेरीची, त्या महादेवाची आजही मी नतमस्तक आहे. माझी मुलं वराड गावामध्ये जन्मली, मी जरी तिरवड्यातला होतो ते तिथे जन्मली. म्हणजे या वराड गावच्या देवाला म्हणजे वेताळ, सातेरी, महादेव, अनेक जैन हे सगळ्यांना मी कधी विसरणार नाही किंवा त्यांच्याविषयी माझ्या मनात यचकिंचितही कसली भावना होणार हे तुम्हाला सर्वांसमोर नतमस्तक होऊन सांगतो. आणि मला वाटतं या सगळ्यांची तुम्ही सहमत असणार आहात. आणि याच माध्यमातून या ठिकाणी हे जे काय गेल्या 2 महिन्यामध्ये एक माहोल तयार झाला आणि याच्यावरती एक ठोस काहीतरी निर्णय घेण्यासाठी आज सावरवाडकर एकवटलेले आहेत. आणि या ठिकाणी मला वाटतं आमच्या उद्योजक आणि कुसरवे गावचे, वराड गावचे सुपुत्र फार ज्यांचं नाव आहे असे बाळासाहेब चिंदरकर उपस्थित झाले आहेत. मी सन्मानपूर्वक त्यांना विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हावं. तर ही पार्श्वभूमी तुमच्या लक्षात आलेलीच आहे. यानंतरची मी फक्त पार्श्वभूमी या ठिकाणी बोललेलो आहे. सारी सूत्र या सावरवाडचे सुपुत्र ग्रामपंचायत सदस्य नंदन वेंगुर्लेकर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. नंदन केसरकर, माफ करा. नमस्कार. वराड गावचं ग्रामदैवत श्री वेताळ
श्री सातेरी देवी, श्री लक्ष्मीनारायण, श्री स्वयंभू महादेव, श्री दाडसकळ आणि या आमच्या गावातील सर्व शक्तिपीठे देवस्थाने यांना मी प्रथम नमस्कार करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत श्री गणपती गजानन यांना नतमस्तक होऊन मी आमच्या सावरवाड ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुधाकरजी चव्हाण आणि या सभेचेही अध्यक्ष सुधाकरजी चव्हाण यांच्या परवानगीने मी स्वतः नंदन केसरकर सावरवाड ग्रामस्थ मंडळ या सेक्रेटरी याच्या वतीनं माझ्या वतीनं मी या उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या ठिकाणी आमच्या गावातील मान्यवर मंडळी, उद्योजक सन्माननीय बाळासाहेब चिंदरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या गावातील ॲडव्होकेट प्रदीपजी मिठबावकर साहेब उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे उद्योजक पप्पू डलम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी आमचे मित्र आणि मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाहेरकरजी उपस्थित आहेत. मालवण पंचायत समितीचे माजी सभापती अजिंक्य पाताळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी वेळेअभावी सर्वांची नावं घेत नाही. आपल्या सर्वांचं मान्यवर मंडळींचं या आमच्या सावरवाड ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करीत आहोत. खरं तर ही सभा आम्ही सावरवाड ग्रामस्थाने आयोजित करण्याचं कारण की 2021 साली या आमच्या सावरवाड वाडीमध्ये रुद्रनाथ फाउंडेशनने स्फटिक शिवलिंगाची स्थापना केली. त्यानंतर या जानेवारी 2026 मध्ये स्फटिक शिवलिंगाची स्थापना केली. पहिले ते शिवलिंग छोट्या स्वरूपात होतं. यानंतर या 2-3 महिन्यामध्ये ज्या प्रकारे ज्या काही चुकीच्या गोष्टी म्हणा काही उपलब्ध या ठिकाणी निर्माण होत आहे, त्यामुळे आमच्या वाडीचंही नाव वादग्रस्त आणि बदनाम झालेलं आहे. प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी सावरवाडची जवळपास 70 घरे आहेत, 255 वोटर्स आहेत, जवळपास 280च्या आसपास लोकसंख्या आहे. यामध्ये आम्हाला कुठेही स्वतः प्रत्यक्ष तरी दिसलं नसल्यामुळे हे जे आपण आरोप आम्ही ऐकतो आमच्या रुद्रनाथ फाउंडेशनवर जरी असले तरी या वाडीवरती आरोप केले जातात असं आम्हाला वाटतं. आमच्या वाडीचं नाव बदनाम होतं. आम्हाला गावाचा विरोध नाही आहे, गावाच्या देवस्थानही आमची प्रमुख पहिली आहे, पण तरी पण आमच्या वाडीचं या ठिकाणी बदनाम होत आहे काही आरोप केल्यामुळे. जरी रुद्रनाथवरती असले तरी ती आमच्या वाडीमध्ये आहे आणि तर आमच्या वाडीचे आमचे स्थानिक ग्रामस्थ आमच्या हाकेच्या अंतरावरती घरं आहे तरी आमच्यावरती वाडीवरती आरोप केल्यासारखे होत आहेत. त्यासाठी आम्ही त्या रुद्रनाथ फाउंडेशनला आता आज मुद्दामून खुलासा करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. तसंच आमच्या त्यानंतर आम्ही आमच्या वाडीतील जे आमच्या मतं आहेत काही ग्रामस्थांची जे या ठिकाणी कायमस्वरूपी रहिवासी आहेत तेही हे मतं मांडतील. यानंतर मी रुद्रनाथ आमचे ग्रामस्थ म्हणून महेश वालोरकर यांना विनंती करतो की आपण आपले मत मांडावं, या ठिकाणी सभेला संबोधित करावं.